योग साधकांचा ट्रेकिंग अनुभव, मार्कंड ऋषी पर्वतावर पतंजली योग साधना ग्रुपचा यशस्वी उपक्रम। गेल्या काही महिन्यांपासून पिंपळगाव बसवंत येथे पतंजली योग साधना नियमितपणे सुरू असून योगगुरू मुकेश खरे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलं, नवतरुण तसेच ज्येष्ठ नागरिकही उत्साहाने सहभागी होत आहेत। शरीर तंदुरुस्त आणि सशक्त ठेवण्यासाठी योग साधनेचे महत्त्व पटवून देत साधकांनी यावेळी चांदवड तालुक्यातील मार्कंड ऋषी पर्वतावर ट्रेकिंग आयोजित केले। या ट्रेकची सुरुवात महादेवाचे दर्शन घेऊन आणि मार्कंड मार्कंडे अशा जल्लोषात घोष करून झाली। साधकांनी मोठ्या उत्साहाने पर्वत चढाई सुरू केली। वातावरण ढगांनी व्यापलेले, दाट धुक्याने नटलेले असल्याने साधकांना जणू ढगांच्या वर आल्याचा दिव्य अनुभव आला। चढाई दरम्यान माकडांचा वावर दिसून येत होता, मात्र कोणतीही अडचण न आल्याने सर्व साधकांनी सुरक्षितपणे हा ट्रेक पूर्ण केला। पर्वत शिखरावर पोहोचल्यावर साधकांनी मार्कंड ऋषींच्या चरणी नतमस्तक होत समाधान व्यक्त केले। यावेळी योगगुरू मुकेश खरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच साधक विनायक खोडे आणि केशव बनकर यांच्यासह सर्वांनी मिळून गडावर प्रत्यक्ष योग साधना केली। निसर्गरम्य वातावरणात घेतलेल्या या योगाभ्यासामुळे साधकांना विलक्षण शांतता आणि ताजेपणाचा अनुभव मिळाला। योग साधना झाल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने वनभोजनाचा आस्वाद घेतला। जेवणानंतर गुड्डू व लबडे मामांनी नृत्य करून वातावरण छान रंगवले। त्यात केशव नानाही सहभागी झाले आणि साधकांचा आनंद द्विगुणित झाला। यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले। पुढच्या शनिवारी आमचा जो पतंजली योगा ग्रुप आहे त्याचे प्रमुख आमचे गुरुवर्य आदरणीय खरे सर यांनी सांगितलं की पुढच्या शनिवारी आपण ब्रह्मगिरी किंवा अंजनेरी पर्वत सर करणार आहोत। ज्यांनाही कोणाला आमच्यासोबत यायचं असेल त्यांनी उद्यापासून आमचा पतंजली योग ग्रुप जॉईन करावा आणि योगाचा अभ्यास अगदी गाढा अभ्यास खरे सरांना आहे आणि वेगवेगळे आसनं ते आपल्याला रोज शिकवत असतात। मग त्यामध्ये योगासन असेल, प्राणायाम असतील, त्यानंतर ध्यान असेल, दुसरी परत सूर्यनमस्कार असतील, असे अनेक प्रकारचे योग साधना त्यांनी स्वतः साध्य केलेली आहेत आणि ते आता संपूर्ण पिंपळगाव पंचक्रोशीतील लोकांना ते त्याचं महत्त्व पटवून देत आहेत। खऱ्या अर्थाने असे देवमाणसं आपल्या पिंपळगावमध्ये आहेत। खूप आनंद वाटतो। सर्वांना असं वाटत होतं की आपण एवढं बघितल्यानंतर हा किल्ला चढू की नाही। काही गड, महिला आहे बरोबर, बालगोपाल आहे, सर्वच, परंतु यांना सगळ्यांना योगाची काय ताकद असते ती आता खऱ्या अर्थाने समजली। योगा केल्यानंतर जो स्टॅमिना वाढतो आणि जी हे वाढले त्याच्यामुळे सर्वच एकदम आनंदात चढत आहे आणि सुरुवात आता 4थ्या टप्प्याला करतील असं वाटत नाही। असं याच्यापेक्षा डबलही डोंगर आला हे सर्व निश्चित पार करून जातील असं मला यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर वाटतंय। संदीप लबडे एकदम आनंदात, अनिल लबडे एकदम आनंदात, सहपत्नीक आहे, सहकुटुंब आहे आणि हा हे एक सांगण्यासारखे ते सहपत्नीक आहे त्याच्यामुळे आनंदित आहे। निश्चित पुढच्या वेळेस सगळे सहपत्नीक येतील। आपण मग बघू शकतो की सगळ्यांचा चेहरे डाऊन झाले। दीपक मोरे यांचा देखील चेहरा डाऊन झालाय कारण की सहपत्नीक नसल्यामुळे। जसं आपले अन्न वस्त्र ह्या नियमित आपण जसं करतो तसं साधना पण नियमित केली पाहिजेत आणि योग म्हणजे ही ऋषी मुनीने दिलेली एक देणगी आहे, जेणेकरून आपण जर योग म्हणजे समुद्रच म्हटलं गेलं, आपण जर त्यामध्ये जर उडी जर मारली तर तो अथांग सागर आहेत। आणि आज जे काही आमचे योग वर्गातले जे काही साधक आलेले आहेत ते येण्याचं कारण फक्त एकच, नेहमी साधना करतात। तसं आपण नेहमी झोपतो, जेवतो आणि जी काही आपली दिनचर्या आहेत त्याच्यातून आपलं नियमित आपण 1 तास दिला पाहिजे स्वतःसाठी, तरच आपण पुढलं आयुष्य आपण निरोगी, निर्वसनी आणि दीर्घ आयुष्य जगू शकू। हेच आपल्याला सर्वांना सांगायचं आहे।